नमस्कार. मी अरविंद आठले. आज एक खूप छान योग आलेला आहे. आम्ही कोथरूडमध्ये आलेलो आहोत आणि कोथरूडमध्ये डॉक्टर सुधीर पांडे उर्फ स्वामी स्वरूप स्वानंद हे स्वामी स्वरूपानंद पावस यांचे शिष्य आहेत. वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी शिष्यत्व पत्करलं आहे आणि प्रत्यक्ष सहवास स्वामीजींचा त्यांचा भरपूर झालेला आहे. त्यांची दुसरी ओळख म्हणजे ते स्वामी विद्यानंदांचे चिरंजीव आहेत. विद्यानंद तर प्रसिद्ध योगी होते. प्रचंड ग्रंथसंपदा त्यांनी केलेली आहे आणि प्रचंड शिष्य संप्रदायही त्यांचा खूप मोठा पसरलेला आहे. आज त्यांच्या घरी आपण आलेलो आहोत. आल्या आल्या मारुतीचं दर्शन झालेलं आहे आपल्याला. मारुती म्हणजे श्रीरामांचे दूत. त्यांना प्रसन्न केल्याशिवाय श्रीराम प्रसन्न होत नाहीत. त्यामुळे त्यांचं दर्शन घेऊन आम्ही त्यांच्यावर सत्संग हॉलमध्ये गेलो. त्याला दिव्योन्मेष सत्संग असं त्यांनी नाव दिलेलं आहे. गेल्या गेल्या प्रसन्न असे श्रीराम मूर्ती, त्याचं तैलचित्र, मोठं भिंतभर असलेलं तैलचित्र आणि मग त्यांच्या गुरूंचं चित्र आणि ज्ञानेश्वरांचं चित्र असं त्यांनी तिथे ठेवलेलं आहे. मुलाखत आवश्यक वाटली, अतिशय चांगली झाली आणि या मुलाखतीला आपण सर्वांनी प्रस्तुत व्हावं. त्या मुलाखतीचा आनंद आपण घ्यावा, त्या ज्ञानाचा आनंद आपण घ्यावा, या अतिशय स्वच्छ हेतूनी मी आपल्यासमोर ही मुलाखत मांडतोय. जरूर आनंद घ्या. पुन्हा आपण भेटू त्यांच्याशी. आपण नक्की ही मुलाखत आनंददायक होईल यात मला काही संशय नाही. ज्ञानवर्धक होईल यातही मला काही संशय नाही. तर भेटूया आपण. पहा आता मुलाखत प्रस्तुत होऊया आपण सगळेजण. नमस्कार. मी अरविंद आठले. गेले काही दिवस गुरु आणि शिष्य लक्षण या विषयावर काही आपले व्हिडिओ चालू आहेत. यात लोकशिक्षण आपोआपच होत आहे आणि त्या दृष्टीने एक फार महत्त्वाच्या मोठ्या व्यक्तीला आज आपण भेटणार आहोत. त्यांची परंपरा थोर आहे, जे अत्यंत विद्वान आहेत, त्यांची ग्रंथसंपदा प्रचंड आहे. अशा व्यक्तीला भेटण्याचं आपल्याला आज सौभाग्य मिळालेलं आहे. तर समोर बसलेले आहेत स्वामी स्वरूपानंदांचे शिष्य डॉक्टर सुधीर पांडे किंवा स्वरूप स्वानंद. नमस्कार. नमस्कार. नमस्ते. आपल्याला भेटून फार आनंद झाला. लोकांना अतिशय एज्युकेट करण्यासाठी आम्हाला तुमचा खूप उपयोग होणार आहे. तुम्ही प्रचंड उपासना केलेली आहे, विद्वान आहात. हे स्वतः PhD झालेले आहेत आणि बी मेटलर्जी झालेली आहे यांची आणि अनेक ग्रंथ संपदा यांच्या हातून झालेली आहे. विशेषतः ज्ञानेश्वरी, दासबोध आदी ग्रंथावर त्यांची मास्टरी आहे. यांचा पुष्कळ पुढे आपण उपयोग करून घेणार आहोत. आपलं विद्वत्ता आणि उपासनेचं जे काही ज्ञान आहे, प्रत्यक्ष हे नुसते विद्वान नाही आहेत, ते उपासक आहेत. आणि स्वामी विद्यानंद यांचे ते चिरंजीव आहेत. ही फार मोठी ओळख त्यांची आहे. विद्यानंदांना आपण खूप जण ओळखता. पुण्यातले एक फार प्रथितयश आणि स्वामी स्वरूपानंदांचे शिष्य असे ते होऊन गेले. प्रचंड काम त्यांनी केलं, प्रचंड ग्रंथसंपदा त्यांनी लिहिली. त्यांचा प्रत्यक्ष सहवास स्वतः वडील असल्यामुळे यांना भरपूर लाभलेला आहे. आणि स्वरूपानंदांचा संबंध वयाच्या 15व्या वर्षीपासून यांचा आलेला आहे. त्यामुळे तुम्ही समजू शकता की कुठून काय उगवलंय आणि काय उगवणार आहे. त्यामुळे तुम्हाला अतिशय उपयोगी अशी खूप माहिती त्यांच्याकडून मिळणार आहे. तर मी त्यांना विनंती करतो की स्वामी स्वरूपानंद तुमचे गुरु आहेत, तर त्यांच्या थोड्या आठवणी जर तुम्ही सांगितल्यात, त्यांची शिकवण जर तुम्ही सांगितली तर आम्ही फार उपकृत होऊ. नमस्कार. स्वामी स्वरूपानंदांचा जो एक गुरु या जाणीवेतनं माझा संबंध आला, ज्यावेळेला मी खरोखरच एक नासमज अशा भूमिकेतला, परंतु निरागस असावं म्हणून त्यांनी मला जवळ केलेला असा एक मुलगा होतो की वयाच्या 15व्या वर्षीच मला त्यांचा अनुग्रह प्राप्त झाला. आणि त्या याच्यानंतर म्हणजे त्यांची खरी ओळख जी झाली माझी, ती अगोदरची जी ओळख होती स्वामी स्वरूपानंदांची, त्यावेळेला मी काही त्यांचं चरित्र वाचलं होतं वगैरे असं काही नव्हतं. परंतु आमच्या वडिलांची जी काही संपूर्ण भूमिका होती ती कुठंतरी लहानपणापासनं माझ्या मनावरती एक घर करत गेली आणि ते स्वतः गुरुच्या शोधामध्ये होते आणि त्यांनी शेवटी ते स्वतः
1968 साली पावसला गेले आणि त्यांनी अनुग्रह घेतला आणि त्यानंतर मग संपूर्ण आमच्या कुटुंबाला जणू काही स्वामींनी एक गुरुकृपांकित करून टाकलं अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि तुमच्या प्रश्नाप्रमाणे स्वामी स्वरूपानंदांची जी भूमिका होती ती मला जी उकलली ती हळूहळू जसं एखादं आपल्यामधनंच गुरुतत्व उमलत जावं त्याप्रमाणे मला त्यांच्याबद्दलची समज आणि त्यांच्याबद्दलची अनुभूती येत गेली ही वास्तवता आहे. कारण लहानपणी आम्ही प्रत्येक वेळेला एक प्रकारे स्वामींच्या या सहवासामध्ये जेव्हा होतो त्यावेळेला अगोदर आमच्या घरातला असा संस्कार होता की आमची आई ही गजानन महाराजांची भक्त होती आणि वडील हे तसे जरा रॅशनल विचार करणारं असं व्यक्तिमत्व होतं. परंतु कुठे ना कुठेतरी माणसाला त्याच्या आयुष्यामध्ये व्यावहारिक का होईना पण एक आधाराची गरज असते आणि व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा ज्या काही त्याची धडपड चालू असते. आता त्यावेळेला मी लहान होतो, नॅचरली आमच्या मनामध्ये भावे स्कूलमधचा मी विद्यार्थी त्यामुळे 9 मईची परीक्षा, 3 मईची परीक्षा, वार्षिक परीक्षा, कुठला ना कुठला तरी पेपर हा अवघड हा जायचाच. त्या निमित्ताने का होईना पण आई आमच्याकडनं प्रत्येक परीक्षेच्या वेळेला गजानन महाराजांचं पारायण करून घ्यायची. आणि हा एक वेगळा संस्कार आमच्या जीवनामध्ये घडत गेला. म्हणून गजानन महाराज हे पण एक फार मोठं दैवत म्हणून आमच्या जीवनावर प्रभाव करून गेलेलं असं हे दैवत आहे. आणि याच्यातनं मग हळूहळू स्वामींशी जेव्हा संबंध आला तेव्हा स्वामींची प्रत्यक्ष सेवा करायला मिळाली. गेले स्वामी म्हणजे 69 सालानंतर 74 साली स्वामींनी देह ठेवला. पण तो जो काही मधला पिरियड गेला त्यावेळेला प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही 2-2 महिने स्वामींच्या बरोबर त्यांच्या खोलीमध्ये राहत होतो. आणि त्यांनी आम्हाला जवळ केलं हा म्हणजे निरागस आम्ही असावं म्हणूनच केलेलं असणार आहे. आणि खूप काही प्रश्न विचारण्याची बुद्धी नसल्यामुळे त्यांनी आम्हाला जवळ केलं असावं. नाही तर एवढ्या मोठ्या परमहंस पदावरच्या व्यक्तींनी इतक्या मायेने आणि प्रेमाने आम्हाला जवळ करावं हे आमचं भाग्य आहे असं माझं म्हणणं आहे. आणि ज्या वेळेला ॲक्च्युली मी स्वामींच्या सहवासामध्ये होतो आणि त्यावेळेला आमच्या घरामध्ये लोक आता तुम्ही म्हणालात काही 1-2-3 अनुभव असे आहेत जे महत्त्वाचे मला वाटतात माझ्या जीवनाच्या दृष्टीने. ते म्हणजे मला पूर्वीपासून थोडीशी आमच्या वडिलांना फॉलो करण्याची सवय होती. आमचे वडील ध्यान करायचे. मग ते जेव्हा स्वामींकडनं सोहम साधना शिकून आले तेव्हा ते सोहम साधना करायचे. त्यांची पाहून मी पण करायचो. आणि मग विविध प्रकारे असं 1 वर्ष 6 महिने याच्यामध्ये गेले. आणि उन्हाळ्यामध्ये मी स्वामींच्या तिथं सेवेसाठी गेलो होतो. त्यानंतर मी बाहेर त्यांच्या तिथं देसाई बंधू आंबेवाल्यांचं घर आहे ते बऱ्याच लोकांना माहिती आहे ते. तर त्यांच्या ओटीवर बसलो होतो आणि आतमध्ये स्वामी होते. आणि मी तिथं जवळजवळ 2 महिन्याचा पिरियड होता. 1-1.25 महिना होऊन गेला होता. आणि तेव्हा माझ्या मनामध्ये मी बाहेर ओटीवर बसलो होतो आणि मला असं वाटायचं की मला तर सगळं येतंय. सोहम साधना कशी करायची, काय करायची हे सगळं येतंय. मग स्वामी मला का नाही अनुग्रह देत? बरं का? असा माझ्या मनामधला एक प्रश्न होता. आणि लहान होतो नॅचरली. त्यामुळे त्या लहानपणाच्या याच्यामुळे आम्हाला असं वाटायचं की स्वामी अंतर्ज्ञानी आहेत. पण नंतर हे कळलं की अनुग्रह हा मागितल्याशिवाय कुठलाच सद्गुरू देत नाही. हे नंतर कळलं. म्हणून मग एकदा म्हणजे त्याच काळामध्ये मी स्वामींच्या खोलीमध्ये जेव्हा गेलो तेव्हा स्वामींना म्हटलं की तुम्ही मला अनुग्रह नाही दिलेला अजून. बरं का? ते म्हणाले त्यांनी असं त्यांची ती पद्धत होती. ते गालावर असं बोट ठेवायचे. दॅट वॉज हिज स्टाईल ॲक्च्युली. आणि तेव्हा ते मला म्हणाले तुला आणि अनुग्रह मी दिला नाही असं ते मला पटकन म्हणाले. म्हटलं नाही दिला म्हटलं. ते तुम्ही सर्वांना ते कागद वगैरे काय देता ते. हां, म्हणजे कागद दिला नाहीये तुला. म्हणजे अशा प्रकारे म्हणजे कुठल्या जन्माचे आमचे संबंध होते मलाही काही कल्पना नाही. त्यांनी पूर्वीच कधीतरी गेल्या जन्मी अनुग्रह दिला असावा असं मला वाटतं. आणि तेच या जन्मामध्ये
गुरुतत्वाच्या जाणीवेतनं बरं. एक सगुण स्वरूपात माझ्या जीवनामध्ये त्यांनी एक वेगळा आकार घेतला आणि तोही माझ्या हृदयात घेतला असं मला म्हणावं लागतं. कारण ज्या वेळेला त्यांनी मला अनुग्रह घेतला त्यावेळेला त्यांची पद्धत होती की ते जो अनुग्रह द्यायचे त्यांना किंवा जे कोणी लोक यायचे त्यांना प्रश्न विचारायचे ते संजीवनी गाथा किंवा त्यावेळची जी कुठली पुस्तकं होती ती त्यांच्या हातामध्ये द्यायचे आणि त्यांना उघडायला सांगायची ही त्यांची पद्धत होती. आणि त्याच्या कारण ते खूप मितभाषी होते स्वामी. आणि लोक म्हणायचे त्यांची तब्येतीचा प्रॉब्लेम आहे वगैरे वगैरे. पण मी जेव्हा जेव्हा 2 वर्ष त्यांच्या 2-2 महिने त्यांच्या ह्याच्यामध्ये असायचो तेव्हा मला त्यांना तब्येतीचा प्रॉब्लेम कधी मला त्यांना आहे असं वाटलंच नाही. म्हणजे इतके ते फ्रेश, इतके सुहास्य वदन, प्रसन्न दर्शन, निर्मल अंतःकरण, मित मधु भाषण, सदैव सत्याचरण या गुणांनी भरलेले असं ते व्यक्तिमत्व होतं. या भूमिकेतनं त्यांनी जेव्हा मला अनुग्रहाच्या वेळेला मलाही एक नित्यपाठ दिला. त्यांचा नित्यपाठ आहे स्वामींनी ज्ञानेश्वरीतल्या काही ओव्या एकत्र करून खूप अत्यंत सुंदर असा नित्यपाठ आहे की तुम्ही ज्ञानेश्वरीचा अभ्यास नाही केला तरी चालेल, पण नित्यपाठाचा अभ्यास करा, रोज म्हणा. तुमच्यामध्ये ईश्वराच्या सर्व भूमिका तयार होतीलच. वागायचं कसं, आनंदी राहायचं कसं, ईश्वराचं स्वरूप काय हे सर्व कळतं त्याच्यातनं. तो विषय वेगळा आहे. परंतु सांगण्याचा हेतू काय, जेव्हा त्यांनी मला ते दिली तेव्हा मी ते उघडलं तेव्हा त्याच्यातनं जे आलं ते हेच आलं की मदहृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी. या भूमिकेवरचा जो आहे ते की गुरुमुखे उदयी दिसे. हे जे गुरुमुखे उदयी दिसे जे आहे ते तुला तुझ्या आयुष्यामध्ये पुढे पुढे हळूहळू उदयास आलेलं दिसत राहील. आणि ती अनुभूती मी आज माझ्या वयाच्या 70च्या जाणीवे, मी आता 69 पूर्ण आहे, 70च्या भूमिकेमधनं नक्कीच स्वाभिमानाने आपल्याला सांगू शकतो. हा एक फार मोठा स्वामींचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे आणि तो आजही मी त्याचा अनुभव घेत आहे. हे गुरुचं जे तुम्ही म्हणालात 2 शब्द त्यांच्याबद्दलचे सांगा, ते एक होता. आणि एक अत्यंत महत्त्वाचा विषय तो म्हणजे साधनेला धरू नये. तो पुढे तुम्हाला तुमच्या प्रश्नातनं आला तर आपण तो पण विषय घेऊ. असंच एकदा मी पावसला होतो, उन्हाळ्याचे दिवस होते आणि त्यावेळेला काही पुणे मुंबईकडची काही लोक गाडी करून तिथं आले होते. पावसमध्ये रत्नागिरी तर तिथं उन्हाळा भरपूर असतो. त्यावेळेला बाहेर असा एक मांडव टाकलेला होता. तिथं बसायची लोकं, काही झोपायची पण. कारण पाऊस पडायचा नाही त्यावेळेला. आणि एक खालच्या म्हणजे देसाई बंधू आंबेवाल्यांच्याच खालच्या बाजूला त्यांचेच काका म्हणजे बंधू देसाईंचे ते राहत होते आणि त्यांचा हॉल होता. तो त्यांनी त्यावेळेला तिथं घेतला होता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आणि तिथं आम्ही राहायचो. असं ते होतं. तर ती जी लोकं बाहेर गावून आलेली होती ती विद्वान होती. त्यांची नावं मी आत्ता घेत नाही. पण त्यावेळेला त्यांच्यात अशी चर्चा चालली होती की सोहम करताना पोट आत जातं का बाहेर जातं, असा त्यांचा एक विषय. सर्वसाधारणपणे या टेक्निकॅलिटीत अडकलेली जी लोकं असतात त्यांच्या डोक्यामध्ये असे विषय नक्की असतात असं माझं मत आहे. बरोबर की नाही. तर या भूमिकेतनं मी जेव्हा हे केलं त्यांच्याशी चर्चा चालू होती तेवढ्यामध्ये स्वामींनी मला बोलावलं वरती. म्हणजे त्यांचा एक दुसरा शिष्य आले आणि त्यांनी सांगितले की स्वामींनी बोलावले. मी तिथं वरती गेलो. स्वामी असे झोपलेले होते, त्यांच्या पलंगावर झोपलेले होते आणि ते मला म्हणाले, ये म्हणाले, बस म्हणाले. अशा बाजूला एक बाक आहे त्या बाकावर मी बसलो. ते म्हणाले जरा पावडर लाव मला. म्हणून त्यांना त्यांचा पावडरीचा डबा घेतला आणि ती पावडर त्यांना अंगावर टाकायची असते. म्हणजे उन्हाळा खूप होता ना. मग त्यांनी संपूर्ण त्यांची जी बंडी होती ती अशी मलमलची कॉटनची अशी होती, ती त्यांनी अशी बाजूला केली. ते असे गुडघ्यापर्यंतचं थोडं खाली येणारं असं धोतर घालायचे आणि संपूर्ण पाय जवळजवळ पाय असे सगळे उघडे आहेत. मला आजही त्यांची ती संपूर्ण देह यष्टी सहित सर्व माझ्या डोळ्यासमोर आहे. लक्षात घ्या. आणि तेव्हा मी ते असे झोपलेले होते आणि मी त्यांच्या अंगावर अशी पावडर वगैरे टाकली, थोडंसं हे केलं अंगावरनं
पावडर वगैरे झाल्यानंतर मग ते म्हणाले, "बस म्हणे, आपण ध्यान करू." मला म्हणाले. वा. आता माझं वय काय होतं? मी जास्तीत जास्त समजा त्यावेळेला 16-17 वर्षाचा असा असेन. कारण अनुग्रह घेऊन झाल्यानंतरच्या या घटना आहेत. आणि त्या असे त्यांच्या याच्याप्रमाणे गालावर त्यांनी हनुवटीवर बोट ठेवून असे ते पडले म्हणे, "ध्यान करू म्हणे आपण." आणि त्यांनी असं मुद्रा केली ध्यानाची, झोपलेले असतानाच हं, आणि पडलेले आणि 10 मिनिटं तेही ध्यान करत होते. मी पाहत होतो. कारण अशा वेळेला पाहणं हे फार महत्वाचं असतं, हो. असं माझं मत आहे. हां, म्हणजे लोकं नाही तर गुरु ध्यानाला लागले, की तेही स्वतःला ध्यानाला लागतात. अरे पण गुरुचं स्वरूप हे मला कारण मी त्यामुळे हे सहज झालं. म्हणजे मी काय एवढ्या मोठ्या ज्ञानदानवेतनं त्यांना पाहत होतो असं काही नाही. पण मी पाहत होतो. माझे डोळे उघडे होते आणि ते झाल्यानंतर ते म्हणाले, की "पुरे." आणि मला म्हणाले, "इकडे." कारण ते हळू बोलायचे खूप. हा. त्यांचं बोलणं सुद्धा पलीकडे असं एक 10 फुटा पलीकडे ऐकू येत नव्हतं. इतके हळू बोलायचे त्यांचे. आणि त्यामुळे ते म्हणाले, की म्हणे, "मी म्हणे असं ध्यान करतो. पोट आत जातं का बाहेर जातं याकडे बघत नाही म्हणे." हा जो मंत्र त्यांनी दिला ना मला, म्हणजे कुठं एकले अनुसंधान ही जी भूमिका त्यांनी माझ्यामध्ये ठसवली ना, की तू थेट आज्ञाचक्रापाशीच जा राजा. भ्रूमध्यापाशी तुला सांगितलंय ना, तिथं लक्ष दे. सुरुवातीला थोडा आयाम कर. नाही असं नाही. पण त्याच्यातही अडकू नकोस. ही जी त्यांची भूमिका होती, याचा मला फार मोठा एक अनुभूती वा. त्यांनी स्वतःच दिली. असे काही आध्यात्मिक, नंतर काही भौतिकही होते. ते आमच्यासाठी आंबे काढून ठेवायचे, प्रेमाने आंबे द्यायचे. असे बरेच अनुभव आहेत. काय सांगायचं. गुरुचं पितृवत वैभव वेगळं असतं पितृवत एवढं नक्की. पितृवत होते ते. हां, पितृवत होते आणि ते कारण आम्ही लहान होतो ना आणि गरीब होतो त्या काळामध्ये. असं काही नाही आमची काही श्रीमंती होती, असं काही नाही. त्याच्यामुळे ते असे खूप सांभाळून घ्यायचे आणि एवढी लहान-लहान मुलं 2-2 महिने आपलं घर सोडून. कारण लोकं काय करतात, काकाकडे जा, मामाकडे जा, असे लोकांच्या सवयी आहेत. पण आम्ही आमच्या सद्गुरूंकडे जात होतो. हे आमचं भाग्य होतं. असा तो भाव आहे हं. सगळा. तसं आता तुम्ही सोहम साधनेविषयी लिहिलेलं आहे किंवा यांच्याकडे तुम्ही स्वतः शिकल्या. तर हां. सोहम साधना म्हणजे नक्की काय? याचा काही नाथ संप्रदायाशी संबंध आहे का? सोहम साधनेविषयी जर माहिती सांगाल तर बरं होईल. सोहम साधनेचा हा विषय आहे ना, हां. हा खूप खोल आहे, बरं. लक्षात घ्या. आणि याचा नाथ संप्रदायाशी संबंध आहे, असं म्हणण्यापेक्षा हा सर्व संप्रदायाशी संबंध असणारी साधना अच्छा. आहे, बरं, असं माझं मत आहे. बरं, बरं. पण जोपर्यंत व्यक्ती आपल्या या साधनेपर्यंत पोचत नाही, तोपर्यंत त्याचा खरा प्रवास सुरूच होत नाही अध्यात्मातला. असं एक सूत्र मी सांगत नाहीये, सर्व नाथांनी सांगितलेलं आहे आणि प्रत्यक्ष ब्रह्मदेवानी सांगितलेलं आहे. बरं. आता मी जेव्हा हे सांगतो तुम्हाला, तेव्हा हा विषय इतका गंभीर होतो. कारण काय आहे, साधना सगळेच करणारे आहेत. साधनाला काही कमतरता आहे का? कोणी सांगतं नामजप करा, कोणी म्हणतं योगासनं करा, कोणी म्हणतं प्राणायाम करा, कोणी म्हणतं काही नाही तुम्ही गिरनारला जाऊन तिथल्या यात्रा करा, कोणी म्हणतं कुरोपूरला जा, कोणी म्हणतं केदारनाथला जा. अशा या विविध प्रकारच्या भूमिकेतनं माणूस आपल्या श्रद्धा जोपासत असतो, पण तो साधना करत असतोच असं नाही. बरं. माझा म्हणण्याचा भाग तो आहे, की तुम्ही श्रद्धा जोपासा. श्रद्धा जोपासण्याला कुठे विरोध नाहीये. पण जप-तप हे जे काही आहे सर्व, यानी ईश्वर प्राप्ती होत नाही. हे ईश्वराने स्वतःच सांगितलेलं आहे. अच्छा. त्यात कोणी सांगण्याची काही आवश्यकता नाहीये. आणि हा अनुभव आहे आपला. हा अनुभव कसा आहे, की ज्याच्यामध्ये आपण पाहतो, की ज्ञानेश्वर महाराजांनी पण तीर्थयात्रा केल्या. रामदास स्वामींनी पण तीर्थयात्रा केल्या. पण त्यांनी आत्मज्ञानानंतर तीर्थयात्रा केल्यात. हा महत्त्वाचा फरक आपण विसरून गेलेलो आहोत.